नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज मी माझा गार्डनिंग व्लॉग तुम्हाला शेअर करत आहे. आज मी खूप छान आणि ॲपलचं झाड कसं असतं, कसं लावायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे माझ्यासाठी प्रयोगच आहे, कारण मी जिथून हे सफरचंदाचं झाड घेतलं त्यांनी मला खूप खात्रीने सांगितलेलं आहे की तुमच्या गार्डनमध्ये नक्की सफरचंद येतील म्हणून. तर सकाळची कामं आटोपली आहेत, किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे. आमची मनी मॅव पण मस्त नाश्ता करून झोपलेली आहे. अचानक मला बाहेर आमच्या मोठे एक झाड आहे त्याची फांदी पडल्याचा आवाज आला आणि त्यानंतर मग ठरवलं की चला आज आपलं जे पेंडिंग काम आहे गार्डनिंगचं ते करून टाकूयात. कारण बरंच 2-2.5 महिने झालं होतं मी गार्डनमध्ये साफसफाई वगैरे केलेली नव्हती आणि 2-2.5 महिन्यानंतर गवत वगैरे उगवलेलं असतं, तर थोडंफार काढावं लागतं, आळे वगैरे करावे लागतात आणि जे काही झाडं आणलेली असतात तेही लावावी लागतात. तर आता पावसाळा आहे आणि बऱ्यापैकी मला झाडं लावण्यासाठी उशीर झालेला आहे, तरी पण मी आता हे झाडं लावून घेत आहे. आज रात्री मस्त पाऊस पडून गेलेला आहे, आज छान ऊन पडलेलं आहे. हे बघा, बांबूचं झाड आहे आमच्या गार्डनमध्ये. खूप मोठे बांबू येऊन गेलेले आहेत आणि हे आम्ही नेहमीच कट करत असतो. 15 दिवसापूर्वी मी छान कोथिंबीर टाकली होती, धने टाकले होते ॲक्च्युली, तर ते धने पण छान उगवले आहेत. हे आहे कापसाचं झाड, म्हणजेच आपण जे वस्त्रमाळ वगैरे करतो त्यातली जी बी बाहेर निघाली होती ती मी ह्यामध्ये रोवून दिलेली होती. मस्त पारिजातचा सडा पडलेला आहे. ही आहे वैजंती तुळस. तर तुळशीचेही माझ्या गार्डनमध्ये बऱ्यापैकी प्रकार आहेत. कारल्याचं झाड मी एक छोटासा मिनी व्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता. तर ते कारल्याचं मी झाड आणलं होतं, ते झाडच लावून दिलेलं होतं, तेही छान फुललेलं आहे. आणि हे पेरू बघा तुम्ही, मस्त पेरू, छान असे तांब्या एवढाला हा एक पेरू आहे, हातात बसत नाही एवढा मोठ्या साईजचा हा पेरू आहे आणि खूप छान पेरू आलेले आहेत, गोड पेरू आहेत, बिलकुल किडलेले नाही आहेत. मागच्या वर्षीचा अनुभव मी तुमच्याशी शेअर करते. असेच पेरू आलेले होते आणि प्रत्येक पेरूमध्ये आळी होती. तर ह्या वर्षी मी खूप काळजी घेतलेली आहे ह्या पेरूची झाडाची. तुम्ही माझे पहिले व्हिडिओज पाहिले असतील तर मी पेरूच्या झाडावर कांद्याचं पाणी शिंपडलेलं होतं, त्यामुळं माझ्या एकाही झाडावर ह्यावेळेस आळी नाही आहे किंवा मग किडकं फळ निघालेलं नाही आहे. चिक्कूचं झाड आहे, चिकूही खूप छान निघाले आणि पेरूही खूप छान निघाले. तर हा थोडासा उशिरा मी व्लॉग अपलोड करत आहे. हा व्लॉग 3 आठवड्यापूर्वी मी शूट केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता औषधी वनस्पतीही माझ्या गार्डनमध्ये आहेत. अडुळसा आहे, शतापा आहे आणि आता मी हे 2 झाडांना ॲड करणार आहे. मस्त केसर आंब्याचं झाड मिळालेलं आहे मला गार्डनमध्ये. पण त्याआधी जे काही एक्स्ट्रा वाढलेले झाडं आहेत, म्हणजे बांबूचं झाड तर नेहमीच कट करावं लागतं, कारण छोट्या छोट्या फांद्या असतात त्या खूप वाढतात आणि खूप गर्दी होते गार्डनमध्ये, त्यामुळे मला छाटणी करावी लागते. अशी माझ्याकडं मोठी कात्री आहे, तर ह्या कात्रीने मी नेहमीच ह्याची छाटणी करत असते. तर बांबूची झाडं हे शास्त्राप्रमाणे आम्ही लावलेली आहेत आमच्या गार्डनमध्ये. ईशान्य कोपरा आहे आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये बांबूची लागवड, म्हणजेच 1-2 झाडं जरी तुम्ही नर्सरीमधून आणले तरी त्याचं 2-3 वर्षानंतर खूप मोठं जाळं तयार होतं. आता ह्या बांबूच्या झाडांना जवळजवळ 5 वर्ष झालेली आहेत. हे माझ्या सासऱ्यांनी लावले होते, तर ते झाडं खूप छान आलेले आहेत आणि ह्याच बांबूचं आम्ही बाहेर झाडांसाठी कंपाऊंडही केलेलं आहे. तर तेही मी तुम्हाला एक दिवशी दाखवेलच. तर आता हे केसर आंब्याचं झाड आणलेलं आहे आणि ते आपण गार्डनमध्ये लावून घेऊयात. हे मी शेणखत घेतलेलं आहे आणि जवळपास 1 फुटाचा खड्डा मी केलेला आहे. शेणखत आपल्याला आधी टाकून घ्यायचं आहे खड्ड्यामध्ये, त्यानंतर आपल्याला हे झाड ठेवून छान माती टाकायची आहे वरतून. मातीही मी जिथे गोठा असतो शेतामध्ये तिथून ही माती मी आणलेली आहे. खताची गोणी आहे तर त्यामध्ये, त्याच्यामुळं मातीही खूप चांगली आहे. त्यामुळे मला एक्स्ट्रा काही कोकोपीट वगैरे काही टाकायची झाडांना खड्ड्यामध्ये गरज पडली नाही किंवा पडणार नाही, कारण शेणखत आणि आपली काळी माती शेतातली आहे, त्यामुळं छान झाड येईल.
मला माझ्या गार्डनमध्ये शक्यतो वनस्पती किंवा मग फळांची झाडं लावायला खूप आवडतात. वनस्पती तर भरपूर झालेले आहेत की अडुळसा आहे, गवती चहा आहे, तुळशी भरपूर आहेत आणि शतापा आहे. शतापाचा खूप वापर होतो सर्दीमध्ये वगैरे, तर तोही आहे. बेलाची झाडं आहेत. छान दाबून घेऊयात आणि पुढचं झाड आपण घेऊयात. सफरचंदाचं कसं लावायचं ते बघूयात. सफरचंदाचं झाड हे मी घेत नव्हते, पण तरी पण नर्सरीवाल्यांनी मला सांगितलं की आपल्या नगरमध्ये बऱ्याच जणांनी सफरचंदाची झाडं लावली आहेत गार्डनमध्ये किंवा मग शेतामध्ये, तर त्यांना चांगलं सफरचंद अक्षरशः काश्मीरसारखे तरी नाही येणार, पण ठीक आहे, छोटे मोठे सफरचंद तरी नक्कीच येतील जर आपण छान काळजी घेतली ह्या झाडाची. तर तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा तुम्ही हे झाड बघत असाल तर अशा पद्धतीचं हे झाड असतं आणि नर्सरीमधून मी हे 250 रुपयाला आणलेलं आहे. असे बरेच झाडं आहेत की जे मी माझ्या गार्डनमध्ये स्पेशली लावले आहेत. फ्युचरमध्ये त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. म्हणजेच की शेवग्याची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. आता हे आपल्याला नुसतं झाड म्हणून न बघता तर इन फ्युचर आपल्याला हे इन्कम सोर्सही झाला पाहिजे, त्या दृष्टीने मी हे बघत असते. शेवग्याची झाडं ही मी एक दिवशी तुम्हाला छोटासा व्हिडिओ करून दाखवेलच. खूप छान पद्धतीने वाढत आहेत. आता छान कमरेपर्यंत ही झाडं झालेली आहेत. तर मी छान खड्डा करून घेतलेला आहे, त्यामध्येच नारळाच्या शेंड्या टाकलेल्या आहेत, कारण ते पाणी धरून ठेवतं म्हणून हे नारळाच्या शेंड्या टाकलेल्या आहेत. आणि आपण ही शेतातून आणलेली माती टाकायची आहे. खूप छान फील होतं असं एक छोटंसं रोपटं लावलं की, आणि ते आपण वाढत असताना आपण बघत असतो, आपल्या लहान मुलांसारखं आपण ह्या झाडांना वाढवत असतो. जेव्हा त्याला फळं येतात त्याचा आनंद गगनात मावेनासा असतो. आपण आपल्या मुलांनाही सांगत असतो की हे झाड ह्या वेळेला लावलेलं आहे किंवा मग असं लावलेलं आहे. अर्थात ते आज घरी नाही आहेत, शाळेत गेलेले आहेत, त्यांनी काही हे झाड लावताना बघितलं नाही, पण मी जेव्हा नर्सरीत गेले तेव्हा त्यांना घेऊन गेले होते हे झाड घ्यायला. तुम्ही बघू शकता मस्त लिंबू आलेले आहेत झाडांना. मी जे खत पाणी देत आहे ते नॅचरल पद्धतीने, जे काही आपण कांदे वगैरे भिजवून किंवा मग फुलांचं पाणी किंवा मग आपल्या देवघरात जो कचरा निघतो त्याचं कचरा टाकून हे छान फळांची झाडं आहेत. खूप छान मला त्याचा रिझल्ट भेटला आहे. लिंबही खूप आलेले आहेत. पेरूला बिलकुल कीड नाही आहे. पेरूची संख्या खूप वाढली आहे. त्याची जी साईज आहे ती खूप वाढलेली आहे. आम्ही ह्या वेळेस जवळजवळ 2.5-3 किलो पेरू घरच्या झाडाचे खाल्ले आहेत. खूप छोटंसं झाड आहे आणि मी हे सगळं गार्डन वगैरे साफ केलं आणि लगेचच पाऊस खूप मोठा सुरू झाला. तर काम तर सगळं झालेलं होतं गार्डनमधलं आणि नंतर पाऊस आला. म्हणजेच ह्या झाडांचं खूप छानपणे पावसानेही स्वागत केलेलं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला जर ॲपलचं झाड मिळालं तर तुम्हीही नक्की लावा.